हाय. हाय गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो सकाळी फिरायला. 6:45 वाजले असतील आणि आता भाजी पण आणायची आणि मस्त फिरून पण यायचं सकाळ सकाळी जरा. आज थोडं लेट झालं आहे ना. हां लेट झालेलं आहे आज. एक आता एक उजाडले सगळं. हो थोडा अंधार दिसतोय पण ते आलंय पण नाही अंदर. एवढं पण नाही. उजाडले सगळं. अजून लाईटी बिटी चालू आहेत. काय करत काय माहिती. जाऊया इकडून मधून. मधून जाऊया इकडून. दाखव पुढचं दाखव की आता. हे असं मस्त असं. आता काजू आला असेल ना. काजू रे पण ते बोंड यायला आलेले बोंड खायला लागली. बोंड आले बघ. काजू बोंड येत आहेत आता. नाही थांब नाही इथं जवळ दिसलं ते कलर नाही तर तिथल्या झाडाला दाखवूया. काजू बोंड येत आहेत त्याला. नाही आले तिकडे ते येऊन पिकला पण ते. अरे सगळ्या झाडाची वेगवेगळी व्हरायटी असते रे. हे बघ असं अशा प्रकारे आम्ही इथे उतरून फिरतो शेतात. त्याला काजू बोंड येतात अशा हळूहळू छोटे छोटे. मग खाली काजू राहतो तो असं. हे पिवळं आहे काही. होय काही लाल काही हे असे असतात ते. ते तिकडल्या झाडाला पण बघूया आपण नंतर येताना. बर हे असं आमचे पक्षी वगैरे ओरडते. इथं बोंड लागले आता काजू बोंड. होय ते कॅमेऱ्यात जवळून दाखवावं लागतं. या काजूला अजून थोडे थोडे काजू लागले आता. लई येते लई म्हणजे लई. ते बोंड तर रस्त्यावर सगळे काजू. हो काजू आणि बोंड रस्त्यावर पडलेले असते. जसं आपल्या इकडं बोरं काय असेल ते असे फळं पडते रस्त्यावरती. जांभूळ वगैरे तसं. पण छान लागते. अरे इथं मातीत पण फरक आहे ना. आता मातीत काय हा फणस त्या आंब्याला नाही का तेव्हा त्या आंब्याला आहे ना कैऱ्या लागल्या दिसते. फुल लागल्या. कॅमेरा झूम केला की सकाळी जरा अंधार असतो दिसणार नाही. अंधार दिसन ते. अशा प्रकारचं आमचं इकडलं थोडं रुटीन असतं फिरायचं. काय जरा तेवढंच फिरलं की बरं राहते. छान वाटतं. हे असं मस्त सकाळचं शांत वातावरण. पक्षी मागं ओरडतायत. किलबिलाट पक्ष्यांचा. चंद्र अजून पण आहे. हे बघा जरा जरा मस्त आपलं छान वातावरण असतं सकाळी सकाळी असं फिरायला. इथे काही होमस्टे आहे जवळपास. तर तिथं आले की कोणी कस्टमर ते काय फिरायला टुरिस्ट ते येतात इकडे फिरायला है ना.
हा हे मच्छर बसूच देत नाही. मला वाटलं तू हाय केला असं. नाही मच्छर बसू देत नाही ना रे, लय मोठे मोठे मच्छर आहे. छान वाटते पक्ष्यांचा आवाज. सकाळी सकाळी मस्त. आता इकडं सगळ्या झाडात सगळं फळं लागते, म्हणजे 90% फळं या सीझनमध्ये लागायला लागते ना. म्हणजे आंबा म्हणू नका, ते सगळे करवंद, काजू, परत ते जांभळं आता सुरुवात होती लागायला आहे ना. सगळे मस्त असं वातावरण होऊन जातं आता. पण मला इकडे आहे ना, आपल्याकडे कशी असते पेरूची म्हणा, चिक्कूची, सीताफळ ही अशी झाडच नाही दिसली आहे पण जास्त. हा पेरू आहे पण आता एवढा पण नाही, 1-2 आहे. नाही ते वीस नाही रे, कॉम्पॅक्ट आहे. मस्त असं वातावरण होऊन जातं मग. आणि ते फुलं येते ना फळाचे, तिथे पण छान सुगंध येतो. आपल्याला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस छान असते. हो पण असते, पण एवढे दिसलेच नाही माहिती कुणाच्या दारात. फक्त हेच एवढे फळं आहेत एवढे दिसले. ते कलम मग ते नाही का याच्यातून घेतलेले, ते जर उगून आले ना तर तेच मग ते नर्सरीमधून नाही आणत का. हा ते मग ते असे मूळ इथलं नाही ते जास्त. आता इथे पेरूचं आपल्या शेजारी आहे, तिथे पेरूच व्यवस्थित लागत नाही, असे एवढेच पेरू लागते बारीक. इथले एवढी साईज होती मोठी. त्याची चव म्हणजे एवढे पण गोड नाही होते. मूळचं झाड असलं ना त्याची गोडवालही असतो माहिती आहे का. त्याचं मूळचं कसं हे पण छान येतो. छान गार वाटते. येताना ती थंडी वाजत होती. होय खालून वरती येतं नाही ना. गार आहे सकाळी सकाळी. छान वाटते. पक्ष्यांचा आवाज. पक्षी उडते ते. ही पण लय वरती गेली हा. आता हे काय ना करवंदाची वर करवंदच आहे. मग ते काय जे नवीन पालवी फुटली नाही करवंद आहे ते वरती चढली. तिथं कुठलं झाड आहे ना ते याचं मच्छर आले बघा. सागवानाचं झाड आहे त्याच्यावर चढले ते. सागवानावरती त्याच्या आधाराने ते वरती गेले. किती वाजले बघा. हा तर बोलवतो त्यांना लागा. चला आता भाजी झाली. भाजी घ्यायची अजून दुकानात. इथं काय घ्यायचं. मी आलो नाश्ता करायला. नाश्ता तिकडे बनते, आम्ही इकडे बसलेलो. इडली आला दाखवतो नाश्ता. हॉटेल छान आहे, मस्त व्हेज हॉटेल. नाश्ता वगैरे छान भेटतो. राजस्थानी आहे ना. आणि आम्ही आलो इडली खायला. इडली आणि कुठं मेदूवडा छान येतो. हा रविवारी आम्ही इथंच असतो, नाश्ता करून जातो. बाहेर बसतो. आज इकडं आत बसलेले. पण मटकी जर कशी शिळी होते त्यामुळं ते एवढं कॅन्सल केलं. आता येईल नाश्ता करूया. आमची माझी आलेली आहे इडली. आता यांचा येईल वडा. लय छान लागतं, मला आवडतं. तर आता येईल. आता यायचे काय हे आमचं कोकण रेल्वे. छान मस्त
आता आम्ही रेल्वे स्टेशनला आलो नाश्ता करून. आमच्या इकडल्या रिक्षावाला नाही. रिक्षावाला येणार आहे तर मग इथं आलो. आम्ही सगळ्यांच्या सोयीनुसार काय हे करतोय ना आपण. रिक्षावाला इथं येणार आहे म्हणून आम्ही पण इथं आलो. ये हमारा बन रहा है नॉनवेज और ई बना है पनीर. हे दोन्ही आता होईलच का तयार. किती वाजले? रविवारचं आपलं हां किती वाजले? वाजले 11:30 12 वाजलेच वाटतं. भात झाले, भात झालाय रेडी. कपडे झाले, साफसफाई सगळी पुसून पासून, फरशी वगैरे पुसून वगैरे सगळं झालंय. कपडे क्लीन. आमचे कपडे वगैरे इथले झाले. छान असे वातावरण रविवारचं संडे स्पेशल. बघा आमचं घर व्यस्त नसतं. ते बघ त्या झाडाला आहे ना ते फुलं लागली ना, ते पांढरे पांढरे आता दिसतात. थांब दाखवते धुतले नाही आहे. तर फळ छान लागतं. ते फुल जे आहे ना ते फुल दिसतंय. ते फुल दिसते. फुलं तर छान फळं लागते. माझे कामावरचे कपडे वाळत आहेत. इकडं काही शर्ट वगैरे वाळत आहेत चिवच्या घरापुढे. त्याचं नाव नाही माहिती पण छान. ते हेच रे काजू बोंड सारखंच आहे ते. चला पनीर आणि नॉनव्हेज तयार झालेलं आहे. चला तरी आम्ही आलो होतो संध्याकाळी बाहेर फिरायला मस्तपैकी. सकाळी जिथं येतो ना तिथं संध्याकाळी पण येतो. म्हणजे आलेलंच आहे. छान वाटते असं मस्त सनसेट होते मागं. मी पण आलो. हां आम्ही म्हणलं तर म्हटलं जरा फिरून यावं तेवढंच मस्तपैकी. आणि पक्ष्यांचा आवाज यायच लागला छान. नाही तर बॅकग्राऊंडला बारीक पण आवाज असला तो मोठा येतो. हा आणि जे असे आवाज असते ना ते येणार नाहीत ते माग. हो व्हिडिओ किती रेकॉर्डिंग करा किती पण चूप बसलं तरी आवाज येणार नाही. हे असं आणि मस्त. ज्याचं नको म्हणलं ते लांब जरी गाणं वाजत असलं हा माझा आता हात दुखायला. हे तर पकड दाखवत तू. मी आता ही कॅमेरा पुसतो जरा. आता क्लिअर मस्त. असा आमचा रस्ता आहे. आलो खाली चालत पण एवढं काही वाटत नाही. पण जातानाच मज्जा आहे. आम्ही या पुलावरती बसणार आहे आज. आम्ही नाही बाबा मी अशी बसली इथं. चला एवढे छान वाटते. हे मला हे लय आवडतं. हे हा परिसर माझं तिकडे झाडं छान दिसते नारळाचे. सूर्याच्या याने आहे ना दिसत नाही समजत. लागले ते बघ ना. आवाज वाढवतो. हा तर म्हटलं आता काही स्वयंपाक आहे सकाळचा. मग त्यामुळे म्हटलं आता काय फक्त भाकरी टाकायची आहे. म्हटलं जाऊन यावं बाहेर फिरून. कोकम आहेत रे. कोकम नाही आंबे आहेत कैरे आहेत बघते. कोकम लाल असतं नाही. कोकम तर भरपूर पडते. आता ह्यावेळेस दाखव ना. आता जसा रस्त्यावर सगळं तेच राहतं इकडं. चल कोकम आपण काय म्हणतो त्याला. हे असं बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो समोरचं. दगडाला बघतो. हे बाय ना हे दगडावर झाड आलेले आहे पूर्ण मुळ्या.
तिकडं पण आलेले आहे त्याच्यात दूर आहे जरा. हां कशाचं आहे ते? आंब्याचं पण नाही आहे ना. काजूचं हे काजू नाही आले या लाल पण जळालं हे सगळं मोहरेचं. हे समजत पावसाळ्यात तर इतकं हे असतं ना, म्हणजे असं अंधारच असतो पूर्ण, उजेडच नाही. ह्या साईडला लय अंधार राहतो. ते तिकडून आजोबा येते ना, इकडं असं पूर्ण अंधार राहतो पावसाळ्यात. कारण एक तर ढगाळ वातावरण असतं आणि हे असं मस्त इकडे गाव चालू झालं आता एक वाडी. वरचं इथं बसून आराम. हा छान मस्तपैकी बसलो आणि तिकडून कोणतरी येते, इथून मधून रस्ता आहे तर इथं मस्त असं छान शांत वातावरण. बाकावरती आम्ही बसलेले इथं पण पाल चुकचुक करायले. छान वाटतं मस्त आवाज पक्ष्यांचा सकाळी पण आणि संध्याकाळी पण छान वाटतं बसायला आहे नाही. अर्धा एक तास बसतो आम्ही. इकडून दाखव असं आम्ही खाली जाऊन येतो इकडं जंगल जंगल. फक्त मच्छरचे जरासे हे आहे. हा 6:30-7 नंतर जरा मच्छर चावायला लागतं इथं. आता आपण ब्लॉग एंड करूया इथंच आहे ना. होय चला बाय. उद्या भेट. उद्या नाही, उद्या लाईटच नसते आमच्यात आणि परवा. हो बाय, गुड नाईट. गुड नाईट.